जीवनात संयम असणे खूप गरजेचे आहे. याविषयीची एक कथा आपण बघणार आहोत. एक अस्वस्थ युवक स्वामींजवळ गेला. तो स्वामींना म्हणाला, आयुष्यात खूप सारे संकटे, कष्ट, दुःख आहे. हे मला सहन होत नाही. यातून लवकरच मला मार्ग दाखवा. स्वामी त्याला हसून म्हणाले, हो, नक्कीच. पण आधी माझे एक काम कर. युवक म्हणाला, चालेल. स्वामी म्हणाले, मला आश्रमामागील विहिरीतून एक घडा भरून पाणी घेऊन ये. तो युवक पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला, तर विहिरीत खूपच गढूळ काडीकचरा असलेले पाणी होतं. युवक हे पाहून पुन्हा आश्रमात परतला. तो स्वामींना म्हणाला, विहिरीतील पाणी फारच गढूळ आहे. हवं तर मी तुम्हाला दुसऱ्या विहिरीतील पाणी आणून देतो. स्वामी त्या युवकाला म्हणाले, नाही नाही, मला ह्याच विहिरीतील पाणी हवं आहे. युवकाला स्वामींचा राग आला. तो तसाच अस्वस्थ मनाने विहिरीवर पुन्हा गेला आणि तिथेच काही वेळ शांत बसून राहिला. काही तासानंतर विहिरीतील पाणी हळूहळू स्वच्छ होऊ लागले. गाळ खाली जाऊ लागला. काडी कचरा वाऱ्यामुळे एका बाजूला जाऊ लागला. त्या युवकाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याला आनंद झाला. तो ते सर्व पाहत बसला. थोड्या वेळाने विहिरीतील पाणी स्वच्छ झाले. त्याने एक घडा भरून पाणी घेतले आणि आनंदाने आश्रमात परतला. स्वामींपुढे पाणी घेऊन उभा राहिला आणि आनंदाने सांगू लागला की स्वामी, मी त्याच विहिरीतील एकदम स्वच्छ पाणी तुमच्यासाठी आणले आहे. स्वामी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करू लागले. त्याला जवळ घेऊन स्वामी म्हणाले, जीवनाचेही असेच असते. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख, यश अपयश, मान अपमान हे येतच असतात. पण हे सर्व पाहून आपल्याला खचून जायचे नसते. प्रत्येक परिस्थितीचा, संकटाचा संयमाने सामना करायचा असतो. स्वामी म्हणाले, संकट कितीही मोठे असले तरी आपण संयम ठेवला तर त्या परिस्थितीतून नक्कीच मार्ग निघतो. ज्याप्रमाणे विहिरीतील गाळ तळाला जाईपर्यंत तू काठावर शांतपणे वाट पाहत बसलास आणि तुला काही वेळाने स्वच्छ पाणी मिळाले, त्याचप्रमाणे आयुष्यात आलेल्या संकटांना, परिस्थितीला काही वेळ हा जाऊ द्यावा लागतो. तसेच मनातील विचारांचेही असेच आहे. काही वेळानंतर ते शांत होतात. म्हणून कधीही अतिघाईने निर्णय घेणे टाळावे. घाईत घेतलेले निर्णय सहसा चुकतात. शांत मनाने घेतलेले निर्णय हे पश्चातापाची वेळ येऊ देत नाही. युवकाला ही गोष्ट पटली. तो स्वामींच्या चरणाशी लीन झाला. स्वामींना नमस्कार करून आपल्या पुढील प्रवासाला निघाला. श्रोतेहो, आपल्याही आयुष्याचं असंच असतं. आयुष्यात खूप चढ उतार येतात, पण संयमाने प्रत्येक गोष्टीतून मार्ग हा निघत असतो.